अजितदादांचा बीडमध्ये कार्यक्रम आणि धनंजय मुंडे अनुपस्थितीत। खरं तर पंकजा मुंडेंचे निष्ठावंत आणि भाजपचे नेते बाबरी मुंडे, त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे, जे गोपीनाथ मुंडेंपासून या मुंडे घराण्याशी अत्यंत एकनिष्ठ निष्ठावंत मानले जायचे, त्याच मुंडे पितापुत्रांनी म्हणजे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी हा पक्षप्रवेश झाला। परंतु या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंची हजेरी नव्हती। खरं तर अजितदादांचा कार्यक्रम बीडमध्ये असेल आणि त्याला धनंजय मुंडे नसतील, हे चित्र आपल्यापैकी अनेकांनी अजून तरी इमॅजिन केलं नसेल। पण 7 ऑगस्टच्या मुंडे पितापुत्रांच्या राजकीय पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात मात्र हे चित्र वास्तवात आलेलं बीड जिल्ह्यानं पाहिलं। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडेंना निमंत्रणही नव्हतं आणि कार्यक्रमाच्या बॅनरवर त्यांचे फोटो सुद्धा नव्हते। शिवाय हा पक्षप्रवेश प्रकाश सोळंकेंच्या नेतृत्वाखाली केल्याचं बाबरी मुंडेंनी स्पष्ट केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही आता बीड जिल्ह्यात 2 गट पडल्याचं स्पष्ट दिसतंय। अजित पवारांच्या या खेळीचा उलगडा भविष्यात झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे। तर याविषयी इनपुट दिले होते माझे सहकारी संतोष कानडे याने। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ।